यस धन्यवाद आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत स्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम. आपण ऐकतोय पाहतोय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येत असताना दोन संघातील ती कडवी लढत आहे. एकीकडे श्रीराम कसराळी आहे विपक्ष आदर्श क्रिकेट क्लब फणसपाडा. अनेक वेळा दोन संघ एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चारले, अनेक वेळा खडे चारले, अनेक वेळा पाणी पाजलं, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडते ठकाठका. यावेळेला निमित्त आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ धावफक आता 4 धावेने ती धावेंचा श्रीगणेश केला जातोय. दोन सलामीवर बॅटर, एकीकडे रोहितला पाहतोय दुसरीकडे विकीला आपण पाहतोय. हर्षदच्या हातामध्ये आता चेंडू आहे. हर्षदला त्या धावेंना रोख लगायचंय आणि त्यासाठी तो देखील सज्ज आहे. वरद विकेटचा माळा, पुढील चेंडू पुन्हा यावेळेला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा तो प्रयत्न आहे. येतोय क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत अजून एक बॅक टू बॅक चौकार. यस धन्यवाद. जे रोहित मध्ये त्या प्रकारची क्षमता आहे, एक क्षमतावान खेळाडू सातत्याने आपण रोहितला विकीला पाहिला आणि तो खेळ आता मैदानामध्ये अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे. हर्षद दुसरीकडे आपण पाहतोय, हर्षद देखील कमबॅक करणं जाणतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत धावफकावर 8 धावा येत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. राईट हँड बॅटर आतापर्यंत चांगला खेळ आपण पाहतोय रोहितचा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा धावफकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन यावेळेला सुपर लाईन लेन टप्पा, परंतु अगदी वेगळ्या शैलीनं अगदी लेट कट म्हणावे लागेल. सिंगल धाव धावफकामध्ये भर पडत असताना पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ धावफकावर आतापर्यंत 9 धावा आहेत. दोन संघ, दोन्ही संघामध्ये चॅम्पियन खेळाडू अनेक वेळा एकमेकांच्या समोर आलेत. त्या प्रकारचं खेळ सातत्यानं राहिलंय. दोन संघामधील बॅटल त्या प्रकारचं पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट असे बॅटल सातत्यानं आपण पाहिलंय. एकीकडे श्रीराम कसराळी विपक्ष आदर्श क्रिकेटला फणसपाडाचा तो संघ आपण पाहतोय. पहिल्या आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफकावर. ओव्हर द विकेटचा मारा. पुढील चेंडू यावेळेला लाईन लेन चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा नक्कीच धावफकावर होत्या, परंतु त्यानंतर चांगला हर्षदचा तो कमबॅक राहिलाय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत धावफकावर 9 धावा त्या धावफकावर आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला लेट कट पॉइंटच्या डोक्यावरनं येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जात आहे आणि त्या 6 चेंडूमध्ये धावफकावर 13 धावा आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. येतोय तुर्ताच डीजे गणेश दादाच्या दिशेनं. यस धन्यवाद दर्जे. पहिल्या 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा धावफकावर येत असताना आपण पाहतोय क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम अर्थात शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 हे आयोजन नियोजन आणि संपूर्णता देणगीदार त्यामध्ये उमेश कमलाकर पाटील साहेब असतील. त्यांच्या माध्यमातून एक मोठी आर्थिक मदत 5,000 रुपये. नंतर SK एंटरप्राइजेस समीर ठाकूर साहेब असतील, किरण म्हात्रे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून तब्बल 7,000 रुपये. घरात एंटरप्राइजेस अक्षय घरात पंकज घरात त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. ओमसाई अकॅडमी अर्थात कल्पेश पाटील एक चांगले खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. आगरीदादा कॉमेडी किंग अर्थातच नितीन गावडे आशिष भोईर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत. डॉक्टर पांडुरंग पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. शिवम ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. त्यानंतर AP स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर
आणि पंचांसाठी ते टी शर्ट्स आपण पाहतोय. सदानंद दादा पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, स्वास्तिक एंटरप्राइजेस अर्थात विकास पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, पॉवर इन्व्हर्टरचे प्रोप्रायटर हेमंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, योगेश पाटील दादा यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य यांचं पुन्हा एकदा संपूर्णतः शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करते. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतो. आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ, 15 धावा त्या धावफलकावर आहेत. भाविक येतोय पहिल्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्ची पडत असताना रोहित दुसरीकडे स्ट्राईक एंडलाय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत तो विस्फोट आपण पाहिलाय. 10 धावेंवर वैयक्तिक रोहित खेळतोय आणि यावेळेला स्विच हिट आहे. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं कलात्मकतेने भरलेला हा फटका येतोय सीमारेखावर. षटकार. यस, धन्यवाद दडजे. काय फटका एक्झिक्यूट केला होता, अतिशय सुंदररित्या अफलातून फटका. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 21 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. पहिले 2 सामने आपण पाहिले ज्या ठिकाणी डिफेंड होताना देखील पाहिल्या, धावा चेस होताना देखील पाहिल्या, परंतु ह्या 2 संघातील लढत ती कडवी लढत आहे. तो रंगलेला सामना आहे, तो रोमांच दरार आहे. त्या पदाळ आली त्या संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध सर्व काही या 2 संघामध्ये आपण सातत्यानं पाहिल्यात. आणि असे 2 बलाढ्य मोठे संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. एकीकडे श्रीराम कसरळे आहे, विपक्ष आदर्श क्रिकेट क्लब फणस पाड्याचा तो संघ आहे. आतापर्यंत त्या प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहिले. चांगला खेळ आतापर्यंत 2 बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिल्या, परंतु दुसरीकडून आता चांगला कमबॅक केलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. भाविकने आतापर्यंत ती प्रभावित करणारी ती सुपर लाईन लेन टप्पा ॲक्युरेसी ही मैदानामध्ये दाखवले. 21 धावा धावफलकावर, 1.5 चेंडूंचा खेळ, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. द्वितीय षटक मार्गस्थ आहे. लगातारचा तिसरा यावेळेला बॅटची कडा येतोय. क्षेत्ररक्षकाच्या चांगल्यारित्या टिपलाय. जे पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, पहिला गडी येतोय आता डगआउटच्या दिशेनं. यस, धन्यवाद दडजे. विकीच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. रोहितच्या खेळाला क्षमासावी. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत 21 धावा धावफलकावर. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 2 संघ. आज खऱ्या अर्थानं आजचा दुसरा दिवस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 नवीन हंगामातील नवीन स्पर्धा आज आपल्या भेटीला येत असताना आजचा दुसरा दिवसातील तिसरी स्पर्धा. आज तिसरा सामना आपल्या भेटीला 2 संघातील ती कडवी लढत. यावेळेला पंचांचे 1 धावेत आहे. अर्थातच काय नो प्लस 4, अर्थातच 5 धावा चुकी मैदानामध्ये घडते आणि त्या चुकीचं रूपांतर आता 5 धावा अतिरिक्त धावेच्या रूपानं धावफलकामध्ये भर. यस, धन्यवाद डीजे. विकीने आतापर्यंत प्रभावित करणारा तो खेळ विकीचा आपण पाहिला. सलामीवर बॅटर आहे. 26 धावा या आतापर्यंत धावफलकावर आहेत. काय खेळ केलाय आदर्श फणसपाडाचा तो संघ. विकी असेल, त्यानंतर रोहितचा तो खेळ आपण पाहिला. अगदी संकटमोचक ती खेळ आहे. यावेळेला येतोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखावर. षटकार.
यस धन्यवाद डीजे. धावफलक आता फुलताय आतापर्यंत रोहित वैती खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरले. ज्या प्रकारचा आतापर्यंत फलंदाजी केली खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा मारा आहे. मारा आतापर्यंत तो विकीचा आपण पाहिला. वैयक्तिक 5 चेंडू 15 धावेंची ती अफलातून खेळी. आता विकी मैदानामध्ये एक्सेलेट करतोय. पुढील चेंडू यावेळेला अगदी चांगल्यारित्या बुंद्यामध्ये होता परंतु थोडासा फंबल त्या कारणास्तव 2 धावा सहज आणि सोप्यारित्या अगदी चपळाईनं धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलकावर 34 34 धावा या आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. एकीकडे विकी आहे दुसरीकडे आपण पाहतोय चांगले स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न दुसरीकडून सौरभचा राहिलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला येतोय क्षेत्ररक्षक टिपलाय संपलाय खेळ. विकीच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम परंतु अतिशय चांगला खेळ. एक फ्लाइंग स्टार्ट आतापर्यंत त्या प्रकारची चांगली सुरुवात. 7 चेंडू 17 धावेंची ती अफलातून खेळी आणि त्या बळावर धावफलकावर चांगल्यारित्या आतापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय. 34ला दुसरा गडी आता येतोय विकीच्या खेळाला पूर्णविराम. ऐकूया तुर्ताच पुन्हा एकदा डीजेला. यस धन्यवाद डीजे. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 34 धावा धावफलकावर आहे. 2 संघातील ती लढत आहे. 2 संघामध्ये त्या प्रकारची प्रचंड मोठी क्षमता आपण पाहतोय. या अगोदर श्रीराम कसराळीचा संघ या मैदानामध्ये चॅम्पियन होता परंतु दुसरीकडून आता आदर्श फणसपाडा संघ यंदाच्या हंगामामध्ये एक वेगळ्या लहरामध्ये वेगळ्या बहरामध्ये यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण थोडासा फंबल होता परंतु सिंगल धावफलकामध्ये भर पडत असताना आता 35 धावा धावफलकावर आहेत. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहतोय. रोहित वैती आतापर्यंत थोडासा महागडा पडतोय परंतु चांगला कमबॅक करणं रोहित देखील जाणतोय आणि तो कमबॅक करून आतापर्यंत मैदानात दिलाय. पुन्हा एकदा यावेळेला हवाई फायर येतोय चेंडू सीमा रेखाबाहेर. षटकार. यस धन्यवाद डीजे. फणसपाडा संघ खऱ्या अर्थानं हे फलंदाजीमध्ये तो भरडाय. विकी असेल विकीच्या खेळाला पूर्णविराम. रोहित सारखा खेळाडू आपण पाहतोय डगआउटच्या दिशेनं परंतु आता सौरभ आहे. सौरभ आता मैदानामध्ये त्या प्रकारची सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवर 6 धावेने सुरुवात करत असताना धावफलकावर आतापर्यंत 41 धावा आहेत. 41 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतोय चांगली सुरुवात. अमीरसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मंथन पाटील यांच्या माध्यमातून असेल प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक परंतु ते येणार का या सर्व गोष्टींवर आता विचार विनिमय केला जाईल. आतापर्यंत 41 धावा धावफलकावर येत असताना पाहिला निहाळला आणि सोडून दिला. येतोय चेंडू थोडक्यात ढोकला जातोय. आता प्रत्येकाचे हात ते डोक्यावर आहेत परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये क्षमा नाही. अतिरिक्त धावफलकाच्या दिशेनं आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. आतापर्यंत 42 धावा त्या धावफलकावर आहेत. 42 येणारा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्पीड घे जातोय. 1 बाउन्स. 6 धावा आहेत. क्षमा असावी. 6 धावेने आता पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या 18 चेंडू मध्ये धावफलक आतापर्यंत 48 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. काय फटका सजवला होता. यस डीजे.
यस धन्यवाद डीजे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 48 धावा धाफकावर. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आज मला खेळायचं आहे माझ्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. कारण ज्या वेळेला आपण मैदानामध्ये गावाच्या नावाची जर्सी घालून उतरतो ना, त्यावेळेला संपूर्णतः ग्रामस्थ आपल्याकडे, संपूर्णतः गाव ते एक आस लावून, एक आशाभूत नजरानं संपूर्णतः आपल्याकडे पाहत असतं. आणि आज गावाच्या अस्मितेसाठी आज मैदानामध्ये खेळत असताना हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. एकीकडे श्रीराम कसराळी, दुसरीकडे आता बॅटिंग मार्कवर दोन खेळाडू. श्री आदर्श क्रिकेटला फणस पाडा तो संघ आतापर्यंत प्रभावित करणारा तो खेळ आपण पाहिलाय. तो विकीचा खेळ पाहिला, आता आपण सौरभचा खेळ पाहतोय. परंतु अमीरच्या प्रत्येक षटकारासाठी खऱ्या अर्थानं ते प्राइज आहे. मंथन पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज. पहिला चेंडू यावेळेला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं सिंगल धाव धाफकामध्ये भर पडली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा खऱ्या अर्थानं तो प्रयत्न केला जातोय. ते कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. 3.1 चेंडूंचा खेळ, 49 धावा धावफलकावर आहे. दुसरीकडून सौरभ लगातारचे 2 चेंडू, 2 चेंडूवर आतापर्यंत ते 2 षटकार आपण पाहिल्यात. आज सौरभ स्वतःला इतकंच म्हणतोय की ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कई लोग हजारों बार गिरे हैं. काय खेळ आतापर्यंत तो मैदानामध्ये आहे. मैदानामध्ये तो प्रभावित करणारा खेळ आपण पाहिला. परंतु पुन्हा एकदा यावेळेला फंबल येते. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. कॉम्बिनेशन फील्ड होईपर्यंत 2 धावा. पुन्हा एकदा धावफलकामध्ये सहज आणि सोप्यारित्या धावफलकात भर पडतात. धावफलकावर आता 50 पार, 51 धावा या धावफलकावर आहेत. 3.2 चेंडूंचा खेळ अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मंथन वैती आहे दुसरीकडे ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. पुन्हा एकदा मंथन सज्ज. ऑनसाइडच्या दिशेनं सिंगल धाफकामध्ये भर. आता सिंगल दुक्क्यामध्ये कन्वर्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि सिंगल डबलने आता धावफकावर तो वाढवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रभावित करणारा मारा मंथनचा देखील राहिलाय. पहिल्या 3 मध्ये 5 धावा खर्ची पडत असताना 53 धावा धाफकावर येत आहेत. चांगली ॲक्युरेसी मैदानामध्ये मंथनची आतापर्यंत आपण पाहिले. सुपर लाईन लेन टप्पा प्रभावित करणारा तो मंथनचा आपण पाहिलाय. परंतु आता येणारे 3 चेंडू 2 खेळाडूंना आतापर्यंत ते धावेंना रोख लगावले. मंथनना आतापर्यंत प्रभावित करणारा तो मारा दाखवलाय. सौरभ एकीकडे 16 धावेंवर खेळतो, दुसरीकडून अमीर आहे. अमीर स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न आतापर्यंत राहिलाय. 53 धावा त्या धाफकावर आतापर्यंत आपण पाहतोय. येणारे चेंडू पुन्हा एकदा तो प्रयत्न होता परंतु पंचांकडे दाद आणि पंचांनी यावेळेला अपील उचलून धरल्या. अर्थातच पंचांचा बोट हवेत आहे, येतोय. खेळाडूच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. यस धन्यवाद डीजे. 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 53 धावा धाफकावर. चला यापुढील होणारा सामना. एकीकडे युवा ग्रुप वाढीव विपक्ष वाघोबा यंगस्टार शिरगावचा संघ. यापुढील होणारा सामना. दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये कर्णधारांना विनंती असेल टॉस की बॉसच्या दिशेने येऊन दाखल व्हा. पुढील चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेला पाहिला, निहाळला आणि सोडून दिला. पंचांचं डिसिजन. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धावफलकावर 54 आहेत. 54 धावा धावफलकावर आहेत. परंतु प्रभावित करणारा मंथनचा तो ॲक्युरेसी आतापर्यंत मंथननं एक यंगस्टर खेळाडू आहे. मंथननं तो प्रभावित करणारा मारा आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय. मंथन स्वतःला इतकंच म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे अलग लेवल के बुलंद आहे. आणि त्या हुसल्यानं आतापर्यंत मंथननं तो प्रभावित करणारा मारा सातत्यानं आपण पाहिलाय. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्ची पडलाय. 2 खेळाडूंना अगदी बांधून ठेवलंय. नवीन बॅटर दुसरीकडे आता केतन आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आता अमीर आहे. 55 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आता शेवट गोड आहे आणि येतोय चेंडू सीमारेखावर. पुलच्या दिशेनं
येतोय सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल षटकार. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 61 धावा धावफलकावर आहेत आणि यस डिसिजन पेंडिंग आहे मित्रांनो. मैदानामध्ये आपण थांबायचं आहे. ह्या षटकारानं धावफलक आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 61 61 धावा तर धावफलकावर बनवल्या जातात. प्रभावित करणारा मारा तो येस पंच डिसिजन नो +6 अर्थात 7 धावा आता धावफलकामध्ये. त्या भर 3.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 62 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. बासष्ट धावा आतापर्यंत धावफलकावर पंचांचा. एका धावेत अर्थात असतो 9 चेंडू. पंच या ठिकाणी प्रमोद सर आणि त्यांनी दिलेला तो डिसिजन. परंतु येणारा चेंडू आता शेवटचा चेंडू अगदी पॉवर हिटिंग टॅपच्या साईडने खेळलेला गेलेला फटका. सिंगल धाव सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 64 धावा धावफलकावर. आता येणारे 24 65 धावांचा आव्हान धावफलकावर असेल. तुर्ताच यापुढील होणारा सामना एकीकडे युवा ग्रुप वाढीव विपक्ष वाघोबा यंगस्टार शिरगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेनं ढकलवा. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला आदरणीय किरण म्हात्रे साहेब यांना विनंती असेल साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. कल्पेजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन भूषण एका बाजूने दाखल होताना पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूने विकी आहेत. विकी एका बाजूने दुसऱ्या बाजूने भूषण. कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतं टॉस. काटा म्हटलाय वाढीवनं आणि छापा आलाय. टॉस जिंकला टीम शिरगावनं. वाघोबा यंगस्टर शिरगावचं टीम आहे. टॉस जिंकलात काय डिसिजन आहे? फिल्डिंगच नाही. कसं वाटतं आयोजन पाहून स्पर्धेचं आणि गावात स्पर्धा खेळतायत, अगदी या मैदानावरती भरपूर सारं क्रिकेट खेळलेलं आहे, तर कसं वाटतंय स्पर्धेचं आयोजन? आयोजन चांगलंच असतं. दरवर्षी आम्ही खेळतो आणि इकडलं आयोजन तर आपलं होम ग्राउंड आहे, त्यामुळे खेळायला चांगलं वाटेल आम्हाला. सर्व खेळाडू आहेत? हां, सर्व खेळाडू आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. हे होते भूषण. दुसऱ्या बाजूला वाढीवचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला तर डिसिजन काय असतं? फिल्डिंगच असते. आता बॅटिंग करायची आहे. या स्पर्धेचं आयोजन पाहून तुम्हाला कसं वाटतं? शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघानं आयोजन केलेली स्पर्धा, त्याबद्दल 2 शब्दात प्रतिक्रिया. आयोजन हे खूप चांगलं आहे. खूप छान प्रतिक्रिया आपण दिल्यात, कमी शब्दामध्ये दिल्यात, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. हे दोन्ही कॅप्टन होते. टॉसची कहाणी पाहिली तर वाघोबा यंगस्टर शिरगाव विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करायची आहे ती युवा ग्रुप वाढीवला. या जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.
चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. जसा पहिला डाव पहिल्या डावामध्ये रन झाले आहेत, आता दुसऱ्या डावामध्ये तितकी मजा आहेत. कारण मागच्या मॅचमध्ये जांभूलपाड्याला 65 करायच्या होत्या, त्या 65 कशीत आई कुर्लाई कशी संघानं करू दिल्या नाहीत. आता या मॅचमध्ये श्रीराम कसरेला 65 करायचे आहेत, त्या आदर्श क्रिकेट फणसपाड्याच्या घेत. आणि पाठीमागे जो नो बॉल खास करून आपण पाहिला होता तो पंचांमध्ये विचार विनिमय झाला. कारण की तुम्ही ज्यावेळी बाउंड्री लाईनवरती असता, बाहेरून तुम्ही स्टार्टअप घेता, बॉल टाकण्याच्या अगोदर तुम्हाला त्या मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. अन्यथा ज्यावेळी बॉल डिलिव्हर होतो, तुम्ही बाउंड्री लाईनच्या जवळपास टच असतात, त्यावेळी पंच अधिकृत माहिती देतात की तो नो बॉलच असतो आणि त्या गोष्टी पंचांनी कळवल्या होत्या. मॅचला सुरुवात, पहिला बॉल पॉईंटला भेदण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉईंटमध्ये खेळाडू आहेत, त्या ठिकाणी मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळतात. मजा येईल कारण एका बाजूने फणसपाडाची चांगली गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला श्रीराम क्रिकेट क्लब कसरालीची चांगली बॅटिंग. बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व युद्ध. जसं जाणताराच्या चषकाचा उल्लेख झाला, खर्डीचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा, 1 लाखाची ती स्पर्धा जिंकणारा हा संघ आहे. पण त्यांच्या तोड कामगिरी करणारा फणसपाडाही आहे. पुन्हा एकदा आपण पहिला तर बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिला, थोडा मध्ये गेला, सरळ विकी पाटीलच्या हातामध्ये निघून गेलाय. जशी विकी पाटीलची बॅटिंग होती, मधल्या कालावधीमध्ये रोहितनं केलेली बॅटिंग होती, ह्या बॅटिंग अगदी त्या जोरावरती हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. कारण त्यानंतर जे 4थ्या, 5व्या, 6व्या क्रमांकाच्या बॅटरनं केलेली कामगिरी, ह्या गोष्टी खूप मायने ठेवणार आहेत. पहिले 2 बॉल डॉट आल्यात. पुढील बॉल फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, इनसाइड आउटचा, वैभवचा क्लास दाखवणारा वैभवशाली षटकार, 6 रन. थँक्यू. काय फटका खेळला होता, सुंदर फटका, टायमिंग सहित बॉलला मात्र पाठवून दिलं. ही स्पेशालिटी या खेळाडूची आहेत. तो या प्रकारचे क्रॅकिंग स्ट्रोक नेहमी खेळत असतो आणि त्याचा आवडतं झोन आहेत कव्हरमध्ये, तो फटके मात्र नेहमी मारत असतो आणि तोच फटका त्याने खेळला आहे. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आयोजित शिरगाव चषक 2026. बाहेरची जाणून बुजून फटका मात्र पाठीमागे सजवलाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझनला, पंचांचा सिग्नल, मिळतील धावा 4, आणखीन एक चौकार. चौकार आलाय. 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. वैभव यांची स्पेशालिटी आहेत. अनेक सारे अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावे आहेत, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन असे पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावे आहेत, त्यामधलं एक नाव. दुसऱ्या बाजूनं सौरभही आहेत. एका स्पर्धेमध्ये आम्ही या 2 खेळाडूंना पाहिलं होतं, आमदार चषक नालासोपाराला, जे श्रीप्रस्थ क्रिकेटच्या मैदानावरती पार पडली होती. आयकॉन म्हणून 2 खेळाडू होते, परंतु आता एकमेकांच्या अगेन्स्ट असताना वैभवची बॅट मैदानाच्या मध्ये बोल्ट आहेत. वैभवच्या बॅटमधून आणखीन एक बहारदार चौकार. थँक्यू. पहिल्या 2 बॉलमध्ये जरी शांत ठेवलं, परंतु शांत बसणार नाही मी, हेच मात्र मैदानाच्या मध्ये सांगून दिलंय या खेळाडूनं. त्याच्यानंतर षटकार, चौकार, चौकार. 3 बॉलमध्ये पाठीमागच्या मोठे फटकेला धावसंख्या धावफलकावरती 14च्या घरामध्ये. वैभव वैती खेळतो 5 मध्ये 14 वरती. शेवटचा बॉल मैदानावरती आता बाकी असेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा वैभव. कट 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 करायचा होता बॉलला, पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. सरळ चेंडू विकी पाटील जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत एक निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये फेकण्यात आलाय. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होतोय पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 14. या ऐकूयात आपण डीजे धनेश दादांना आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. शिरगाव चषक 2026 आजचा डे 2 आहे आणि डे 2 मधला रंगलेला मॅच श्रीराम कसराळी वर्सेस आदर्श फणसपाडा. या ऐकूयात डीजेला.
थँक्यू. 3 विकेट हॅट्रिक विकेट घेतली तर कुणाल पाटीलकडून 500 रुपयाचं प्राईज आहे ते दिलं जाईल. आफ्टर फर्स्ट ओव्हर 14. श्रीराम कसराळी. आदर्श फणसपाडा 13 होता, कसराळीनं 14 केल्यात. 2 चेंडू जर बिमर हाताळले तर मंथन पाटीलकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 विकेट घेतले तर 500 रुपये आहेतच, पण 2 बिमारसाठी देखील 1000 लागल्यात. आता मंथन पाटील बाबा फणसपाडाचे आहेत की कसरालीचे आहेत ते पाहणं योग्य आहे. नक्की कुठल्या आहेत ते पाहावं लागेल, कारण 2 पारितोषिक आल्यात. त्याच्या आता 2 गोष्टीचे होणार आहेत. अमीर मैदानावरती आहेत, अमीरच्या समोर रोहित. ज्या रोहितचा नॉक प्रत्येकानं आता जाणता राजा चषक खारडीच्या मैदानावरती पाहिला, हाच रोहित होता ज्या रोहितनं अगदी जबरदस्त बॅटिंग केली होती. आणि तो रोहित मैदानाच्या आतमध्ये एकविरा नायगाव संघाला मात्र अगदी त्या स्पर्धेबाहेर काढलं आणि फायनलचा किताब आपल्या नावी केला. थोडा खाली राहिला आहेत अमीर. नेहमी आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर या खेळाडूची महत्त्वाची राहिली आहेत. आणि अनेक सारे अशा खेळाडू आहेत ना, म्हणजे फणसपाड्याच्या माध्यमातून जसं सौरभचा उल्लेख झाला, अमीरचाही उल्लेख होता. केतन एक अशी वेळ होती ना की ज्यावेळी केतननं देखील आदर्श फणसपाडा संघाला भरपूर मॅचेस जिंकून दिल्यात. निखिलला पाहिलं, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सागर सापणे, सत्यवान सापणे किंवा इतरत्र सर्व खेळाडू ज्यांनी फणसपाड्याचं क्रिकेट चांगलं खेळलं आहेत. आज सध्या रोहित चांगली कामगिरी करतोय, अवी चांगली कामगिरी करतोय. केतन पुन्हा आता पुढे आला, फिल्डिंग थोडी मिसफिल्ड झाल्यात. आणि एक असा काल असतो, म्हणजे भरपूर वेळा तोच खेळाडू यशस्वी होईल क्रिकेटमध्ये असं नाही आहे. एक काल असतो, त्या काळामध्ये 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ शकतायत. मधल्या कालावधीमध्ये सौरभचाही असा फॉर्म होता की तोडीच तोड, अगदी त्याने चांगली कामगिरी केलं. पण या वर्षामध्ये तितका त्याला तो परफॉर्मन्स मिळू शकला नाहीत, परंतु तो अजून त्या फॉर्मसोबत अगदी झगडतोय. धावसंख्या धावफलकावरती 16, 1.2 चेंडू फेकून दिला. धावसंख्या 16च्या घरामध्ये पोहोचले आहेत. षटकातील पुढचा बॉल पटका खेळण्याचा प्रयत्न केला तर ऑनसाईडला चेंडू मात्र निघून चालला. डीपमध्ये स्क्वेअर लेगमध्ये प्रोटेक्शन आहेत. सागर सापणे एक उत्कृष्ट कलाकार आहेत. धावफलकावरती एका धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. करंट रन रेट 11.33, रिक्वायर्ड रन रेट 19.20. तीन बॉलचा खेळ संपला, 3 बॉल बाकी आहेत. चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर आलात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन येत नाहीत. 0-2-1 डॉट. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉल फेकून झाल्यात, ज्यामध्ये 3 धावा आल्यात. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 17 धावा धावफलकावरती 2 बॉल निर्णायक असणार आहेत. व्हाईट बॉल, कारण एक मुख्य लाईन आहे त्याच्या बाहेर गेल्यानंतर पंच व्हाईट बॉलचा इशारा घोषित करणार. किशोर सरांनी ते दर्शवलं. आमचे मित्र दिनेश चनावाला या ठिकाणी पोहोचत आहेत. दिनेश, आपका भी स्वागत आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. दोन बॉलचा खेळ बाकी आहेत. अमीर तयार. फटका कोलवट टप्प्याचा बॉल टाकला, त्याच्यावरती मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला. समोरच्या दिशेने फटका मात्र एक्झिक्यूट केला. सौरभकडून मिस्टेक घडल्यात. 1चं रूपांतर लगेच 2 मध्ये करण्यात आल्यात. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 20. 65 धावेचा पाठलाग मैदानाच्या मध्ये सुरू आहे. धावा धावफलकावरती आतापर्यंत 20च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानावरती असणार आहेत ते मात्र 13 बॉलमध्ये लक्ष असेल 45. आतापर्यंत चांगला खेळ रंगलाय. हा शेवटचा बॉल निर्णायक असेल या मॅच मध्ये. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती उलट दिशेने. कॅच तर कंप्लीट नाही होऊ शकणार. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 कंप्लीट झाल्यात. 3ऱ्याचा प्रयत्न करायचा पण नाही, परंतु 2च धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. षटक मैदानाच्या मध्ये समाप्त होतं. 2 धावा धावफलकावरती झाल्यात 22-22. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत. बरोबर 43 धावेची गरज आहे. या जाऊयात आपण डीजे धनेश दादाकडे, ऐकत संगीत आणि येऊयात 12-43.
थँक्यू शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. जसा शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा उल्लेख झाला तसंच त्यांना साथ देणारे जय जुदानी क्रिकेट क्लब असू द्या, जय विजय क्रिकेट क्लब, जयदुर्गा रायपाडा टीम, वाघोबा यंगस्टर टीम, वाघोबा ग्रुप खंदरपाडा, मैत्री ग्रुप टाकपाडा, पाटील अली क्रिकेट क्लब, जय बजरंग शिरगावची टीम, यशोदा क्रिकेट क्लबची टीम, जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा, शिरगाव मास्टरचा आपला 40+चा टीम, शिरगाव परिसर मास्टर बी, जय जुदानी क्रिकेट क्लब, जयदुर्गा रायपाडाची बी टीम, या सर्वांची नेहमी मेहनत असतात. या गावामध्ये असणारे सर्व संघ आहेत. पाण्याची गरज आहे, पाणी पाठवा. आयोजन टीम स्वप्नील जायचं आहेत. आफ्टर 2 ओव्हर श्रीराम कसराली 22ला विकेट नाही आहेत. आदर्श फणसपाडा 21ला 1 विकेट होतात. एका धावेनं कसराली पुढे आहेत आणि 1 विकेट त्यानं गमावलेला नाही आहेत. म्हणून इथून अजूनही कसरालीचा संघ पुढे आहेत. फक्त आता 12 बॉलमध्ये 43 धावेची गरज आहे. पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये कसरालीनं जर धावा खर्च केला होता ना, तेवढ्याच धावा त्यांना बनवायच्या आहेत. सध्या ऑन स्क्रीनवरती दृश्य आपण पाहतायत. वाढीवचा संघ आहेत, नयन आहेत तिथे. नयनाने इथं सर्व खेळाडू आहेत. आतापर्यंत वाढीवचा संघ तिथे बसलेला आहेत, सर्व खेळाडू आहेत, त्यांच्यावरती सध्या कॅमेरा आहेत आणि दृश्य आहे ते दृश्य आमच्या कॅमेरामॅनने टिपले आहेत. बरोबर बाजूनच असणारे काही प्रेक्षक वर्ग आहेत जे मुख्य रस्त्यावरती आहेत. काही जण बरोबर त्या पायऱ्यांवरती बसले आहेत, काही जण अगदी आपल्या गाडीवरती बसले आहेत, काही जण मुख्य रस्त्यावरती आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या खर्डी टीमचे मिस्टर जयवंत यांनाही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय, तेही सध्या बसले आहेत. कॅमेरामॅनने सर्व काही गोष्टी कॅप्चर केल्यात. बरोबर आपल्या खंदरपाडाचे समर्थक काही त्या ठिकाणी आहेत, तेही मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्यात. अवि आल्यात. 12 बॉल मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या 43. मजा येईल या मॅचमध्ये, कारण अजूनही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. टॉप क्लास जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जात आहेत, एका बाजूने रोहित, दुसऱ्या बाजूने वैभव अगेन्स्ट अवि. पुढच्या मॅचची तयारी केली जातात. युवा ग्रुप वाडीव वर्सेस वाघोबा यंगस्टर शिरगाव, दोन्ही संघ तयारीमध्ये आहेत. पहिला बॉल पाठीमागे विकेट किपर बीट, बॅटर बीट, सर्व काही बीट आणि बॉल निघून गेला. पंचाने सांगितलंय 22च्या माध्यमातून आलाय चौकार. थँक्यू. कधी कधी गेम पलटण्यासाठी फक्त एक मिस्टेक हवी असते. तिथून आता असं वाटतं की काय पुन्हा एकदा या मॅचमध्ये बदल होतील की काय. चौकार आला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 26. नशिबाची साथ जर तुमच्या बाजूने असेल ना क्रिकेटमध्ये, तर सर्व काही गोष्टी सिद्ध करू शकतायत. येणारे 11 बॉल 39 धावेची गरज. रंगलेला मॅच कसराली वर्सेस फणसपाडा. लोअर फुलटच बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार 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 पार. चौकार. मिळतील धावा 4. थँक्यू. म्हणून म्हटलं ना भाई, गेम बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही. तसा हा मॅच आहे. समीकरण चेंज झालं. येणारे बॉल आहे 10 बॉलमध्ये रन करायचे 35. 35चं आव्हान अजूनही मैदानाच्या मध्ये असणार आहे. 10 बॉलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होणार, कशा प्रकारे बॅटिंग होणार, कशा प्रकारे नियंत्रण ठेवणार, याच्यावरती सर्वांवरती लक्ष लागल्यात. कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले आहेत. मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झालं आहे. स्ट्राईकवरती रोहित फटका खेळला इनसाइड आउटचा. व्हॉट अ शॉट, कडक स्ट्रोक. म्हणून म्हटलं की हा मॅच संपलेला नाही. या मॅच मध्ये अजून भरपूर काही शिल्लक आहे. रोहितच्या बॅटमधून क्लासिकल षटकार 6. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. थोडंसं इनसाइड आउट झालं आणि इनसाइड आउटचा हा क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या मध्ये कळला. जिथे वाढीवचा संघ आहेत त्यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. म्हणून म्हटलं की बाबा एक चौकारानंतर मॅच रणरेषा रूपरेषा सर्व काही बदलू शकतायत आणि बदललायत. आता येणारे बॉल आहेत 9 चेंडूमध्ये धावा करायच्या 29. भरपूर जण सध्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील वॉच करतायत. आकडेवारी मात्र सातत्याने वाढत चालल्यात. कारण आदर्श फणसपाडा आफ्टर 2.3 ओव्हर्स 34. श्रीराम कसराले अजून पुढे आहेत 36. 2 धावेने अजूनही पुढे आहेत. 2.3 बॉल नंतर तिथून गेम पलटला होता. पाठीमागच्या 9 बॉलवरती रन आल्या होत्या. आता 9 चेंडूमध्ये 29 करायचे आहेत. जबाबदार रोहित वैतीवरती आहेत. लोवर फुल टच बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे परंतु नाही 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 थांबवलाय. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतंय की काय. आणि अंपायर डिसिजन आहेत. अंपायर्सनं थर्ड अंपायरकडे गेल्यात. पंचांचा कॉल आहे त्यामुळे पंच तिसऱ्या पंचांकडे वळाल्यात. कारण जो रिव्ह्यू आहे तो अंपायर्सला आहे. अंपायर्सला काही डाऊट्स असला तर अंपायर्स घेऊ शकतायत आणि पंचाने तो घेतलाय. पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. हा बॉल ज्यावेळी अगदी आला त्यावेळी तो आणि तिसरा पंचांचा डिसिजन आलाय इट्स नो बॉल. नो बॉल. मॅचची कहाणी बदललाय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी थोडा कमरेच्या वरती बॉल होता आणि पंच प्रमोद किनी सरांनी लगेच दर्शवल्यात. कारण काही गोष्टी क्विकली सेकंदामध्ये तुम्हाला मैदानाच्या मध्ये कव्हरअप करायच्या असतात. कॅमेरामॅन आमच्या रोहितनं खूप चांगल्या पद्धतीचं वर्क केलं. नयन तांडेलनं लगेच आम्हाला स्क्रीनवरती दाखवलं. पंचाने पाहिलं आणि अगदी योग्य डिसिजन दिलाय. येणारे 9 चेंडूमध्ये 27 धावेची गरज. रंगलेला मॅच. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल स्ट्राईक इन वरती वैभव. फ्री हिटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी. ओ माय गॉड. फ्री हिटचा फायदा नाही घेऊ शकले आणि विकेट आला रोहितची. एक मोठी विकेट रोहितची रनआउटच्या माध्यमातून आउट. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये भाविक दाखल त्यांना पाहायला मिळतात. नुकता झालेल्या नाशिक येथे आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूंना पटकावलात. अंडर एजच्या स्पर्धेमध्ये आपण भाविकला खेळताना पाहिलं. तो भाविक मैदानाच्या मध्ये आहेत. पण रोहितनं एक चांगला स्टार्ट दिला होता. तो रोहित मैदानाच्या बाहेर आलात. आता भाविक आणि वैभवला जबाबदारी पेश करायची आहे. 8 बॉलमध्ये 27 धावा करायच्या आहेत. हे 2 बॉल या मॅचच्या माध्यमातून खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण 2 बॉल सांगणार आहेत कोण कुठला संघ मॅच जिंकणार. वैभव स्ट्राईक एंडला. लोअर फुलटस बॉल कन्वर्ट केलाय. बॉलला पाठवलाय. ओ माय गॉड. हातामधून चेंडू निसटलाय आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. यस. नो बॉल पाहण्याचा प्रयत्न पंचांनी आता महेंद्र सरांनी पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न होणार. काय घडलंय कशा प्रकारे हालचाली घडल्यात. अवीच्या षटकामध्ये भरपूर काही गोष्टीवरती चर्चा सुरू झाल्यात. पाहण्याचा प्रयत्न आमचे तिसरे पंच करताय. ज्यावेळी बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी तो बॉल डिलिव्हर झाला तो कशा प्रकारे आलाय पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. धगधग 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 होऊ लागलाय डिलिव्हर होताना तो बॉल. आणि पंचाने सांगितलंय इट्स अ फळ डिलिव्हरी. कारण बॉल ज्यावेळी डिलिव्हर होत होता तो थोडा खाली येत होता. कारण 2 गोष्टी पंचांना पाहिजेत. एक तर बॉल तुम्ही ज्यावेळी डिलिव्हर करतायत त्यावेळी तो बॉल लोअर फुलटचा बॉल ज्यावेळी खाली येतोय ना फ्लायटेड डिलिव्हरी ज्यावेळी तुम्ही हाताळण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळी तो डीप होत असतो. आणि तिथे मिस्टेक घडली होती. सागर सापण्याच्या हातामधून झालेली मिस्टेक षटकारामध्ये तकदील करणारी होती. धावसंख्या धाव फलकावरती वाढल्यात. मॅचचं समीकरण बदललं आहे. 7-21 वाला मॅच आलाय. शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे. निर्णायक बॉल हाताला. शेवटचा बॉल आलाय डॉट. मॅचचं समीकरण पुन्हा बदललं आहे. येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत. आता बरोबर 21. 6-21चा मॅच आहे. या जावडीचे धनेश दादाकडे ऐकूया संगीत आणि येऊयात 6-21. थँक्यू. आफ्टर 3 ओव्हर्स श्रीराम कसराली 44ला 1 विकेट होता. आदर्श फणसवाडा 48ला 2 विकेट होतात. 1 विकेट कसरालीनं कमी गमावल्यात पण 4 रन त्यांनी कमी बनवल्यात. आणि फणसवाडानं 4 धावा जास्त बनवल्या होत्या. 2 विकेट तिथे मात्र 1 विकेट जास्त गमावत असताना पाहायला मिळाले होते. मॅचचं समीकरण आहेत. शेवटचे 6 बॉल 21ची गरज आहेत. तिथे शेवटच्या 6 बॉलमध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या. आता इथे 6 बॉलमध्ये धावा रोखायच्या आहेत. दुसऱ्या बाजूने 6 बॉलमध्ये धावा बनवायच्यात 21. भाविक मैदानाच्या मध्ये आहेत. चला घाई करा कारण वेळ भरपूर चाललाय. 1:18 झाल्यात. काल दिलेल्या वेळेवरती सर्व सामने मात्र पूर्ण झाल्यात. काल एक संघ पुढे घेऊन आलोय. आजही एक संघ पुढे आणायचा आहे. आयोजकांना मात्र त्याची दखल घेण्यासाठी जास्त कमी षटकांचे सामने
कशा पद्धतीने पार पडतील याची दखल घेण्यासाठी भाग पाडू नका. विनंती आहेत, 4-4 षटकांच्या मॅचेस जर खेळायचे असतील तर थोडं फास्ट खेळा. सहा 21 मॅचमध्ये लक्ष प्रत्येकाच्या नजरा या मॅचवरती असणार आहेत, कारण 6 बॉलचा खेळ बाकी आहेत. 21 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत. मिस्टर धनंजय 6-21 पहिला बॉल खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न केला. एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धावेवरती समाधान. आता सर्व काही आशा अपेक्षा शिल्लक आहे त्या वैभव यांच्या खेळीवरती, कारण येणारे बॉल आहेत 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत 20, यानी की 2 ते 3 मोठे फटके एक्झिक्यूट करायचे आहेत येणाऱ्या 5 बॉलमध्ये. पुढचा मॅच युवा ग्रुप वाडीव वर्सेस वाघोबा यंगस्टर्स शिरगाव या दोन संघादरम्यान टॉस पार पडला, त्यावेळी वाघोबा यंगस्टर्स शिरगावनं प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. भूषणने बॅटिंग स्वीकारली, ती मात्र वाढीवनं मैदानाच्या आतमध्ये. मजा येईल त्याही मॅचमध्ये, परंतु लक्ष वेधित करूया आपण पुन्हा या मॅचच्याकडे. 5 मध्ये 20 आणि बरोबर संध्याकाळची जी आता चर्चा सुरू झाल्या, कारण SPL शिरगाव प्रीमियर लीगचं ऑक्शन आज याच मैदानावरती होणार आहेत, त्यामुळे पाठीमागे तीही तयारी सुरू झाल्या आहेत. 5-20 चला घाई करा. धनंजय वर्सेस वैभव रंगेल आता हा मॅच. 5-20 आडव्या बॅटीने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक सौरभ आलाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी झालाय. विकी पाटीलच्या हातामध्ये झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न भाविक थोडा थांबला होता आणि आता रनआउटच्या माध्यमातून विकेट आलाय. 4 बॉल 19 ची गरज. भाविक आउट. थँक्यू. रंगलाय मॅच. येणारे 4 बॉल 19 धावेची गरज. एका बाजूने फॉनसपाडा, दुसऱ्या बाजूने कसराळी. 4-19 पाहूयात आता या मॅचची रूपरेषा बदलणारा हा सामना सध्या मैदानावरती आपल्याला दिसतोय. 637 प्रेक्षक वर्ग सध्या करंट वॉच करतात या मॅचला. आतापर्यंत 5991 म्हणजे 6000 लोकांनी आतापर्यंत ही मॅच पाहिल्यात. काल हा आकडेवारी आपण पाहिली तर जवळपास 15,000च्या पुढे गेली होती. 4-19 गोलंदाज तयार आहेत. वैभव साठी समोर खेळला, बरोबर समोर आमिरच्या हातामधून. ओ माय गॉड, काय सुटलाय. षटकारामध्ये तकदीर झालाय. मॅच पुन्हा बदलले आहे, कारण येणारे बॉल 3 आणि 3 मध्ये करायच्या 13 मेरावाला खेळ मैदानाच्या मध्ये जारी राहील. आता थँक्यू बाबा. या मॅचचं जर काही उलटा फुलटा झाला तर मजा येईल. 3 बॉल मध्ये 13 ची गरज. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. आलाय वाईड आलाय. पंचाने सांगितलंय वाईड बॉल. किशोर सरांनी पुन्हा मॅचचं समीकरण बदललं. 3-12 1-2 असे मारा, षटकार मारा, मॅच जिंकवणारे मारा. पण पनसपडा सतत बाबा 1-2 असे टाका ना की मॅच आपल्याला जिंकवता येईल. कशा प्रकारे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. 3 बॉलमध्ये 12 धावेची गरज. रंगलेला मॅच. अगदी प्रेक्षकांच्या आता नजरा संपूर्णतः या मॅचकडे आहेत. स्ट्राईकला वैभव. ओ पुन्हा एकदा पुलटच बॉल आहे. पंचाने नो बॉल घोषित केलाय. 1 रन घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट जाईल का? तिथे विकेट जाऊ शकतं. हो, नो बॉल आलाय. मॅचची कहाणी बाबा संपायचं नावच घेत नाही. प्रेक्षकांना असं वाटतं की मॅच कधी संपतं, कधी काय होतंय, परंतु हा मॅच अशा प्रकारे रंगलाय. आता डीजे धनेश दादाला इन्व्हाइट करूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. थँक्यू. गाणंही बरोबर डीजेने लावलंय. जश्न चलेगा, जश्न चलेगा. बँड बाजा 12 सब बज चुकी आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आता अचानकपणे आता वॉचिंगही वाढलेत, कारण प्रत्येकाला माहीत पडलं की बाबा फॉनसपाडा आणि कसराळीची मॅच थोडी झालं टाईट, ज्यामध्ये 3 बॉलमध्ये हव्यात 10 रन. 3-10 वाला मॅच मैदानाच्या आतमध्ये.
10 का दम एका बाजूला लावायचा, तो फिल्डिंग करणाऱ्या टीमला, दुसऱ्या बाजूने बॅटिंग करणाऱ्या टीमला. मॅच कंपॅरिझन 53ला 2 विकेट होते आतापर्यंत याच कंडिशनमध्ये. श्रीराम कसराली 52ला 2 विकेट, जास्त लांब नाही आहेत, एका धावेचा फरक आहे, फरक नाही पाहायचा. वेलकम कल्पेश पाटील, आपलं स्वागत आहे. वाढीवचे आमचे जवळचे मित्र आहेत. येणारे 3 बॉल 10 धावेची गरज. जाऊयात मॅचच्या दिशेने. स्ट्राईकला वैभव, फटका खेळला इनसाइड आउटचा, हवेमधून चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या पार 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 पार, षटकार. थँक्यू. मंचावरती काही मान्यवर बसलं, त्यांनी देखील अशा अपेक्षा सोडल्या होत्या. काय प्रत्येकाला माहित आहे की हा मॅच कुठे जाईल, कोण पराभूत होईल. 1-2 कॅचचं रूपरेषा किती असते, आणि ते कॅचेस नव्हत्या, त्या मॅचेस सुटणाऱ्या होत्या, कारण तिथून डायरेक्ट षटकारामध्ये तब्दील झाले होते. 2 बॉलमध्ये 4 धावेची गरज. बेदुने 4. आता हालचाली वाढल्या, डगआउटमध्ये वाढल्या. काही जण सांगतात बाबा हा बॉल सोडायचा नाही, काही जण सांगतात बाबा आहेत, काही जण सांगतात बाबा या बॉलवरती मॅच जिंकायची आहे, काही जण सांगतात नाही शेवटपर्यंत थांबायचं आहे. काहीतरी गोष्टी मैदानाच्या मध्ये घडत आहेत. खेळाडू कक्षामध्ये देखील कसरालीचा आता डगआउट थोडासा आनंदी दिसतोय. 2 बॉलमध्ये 4ची गरज. स्ट्राईकला वैभव, फटका खेळला समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षकाला वेगाने पुढे, एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी, ओ माय गॉड. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाला, दुसऱ्या धावेसाठी रनआउट झालाय. मॅच पाहता पाहता शेवटच्या बॉलवरती गेलाय. 1 बॉल रन करायचे 3. ही मॅचच तशी आहे, ही स्पर्धा तशी आहे. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 प्रत्येकाला ते आठवण होत आहेत. खास करून शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक मागच्या वर्षी नाही झाला, पण 2024ला ज्यावेळी झाला होता ना, 2024 मध्ये शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषकामध्ये असाच मॅच झाला होता. जियांश 11 नायगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट होता खास करून आई भवानी मारंबलपाडा. शेवटच्या 1 बॉलमध्ये 4ची गरज होती. गोलंदाजीवरती होता आकाश जो मारंबलपाड्याचा, आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज होता रुपेश कोळी, ज्यानं त्या मॅचमध्ये 44 धावा केल्या होत्या, 44. आणि 1 बॉलमध्ये 4ची गरज असताना आई भवानी मारंबलपाडा संघाच्या त्या आकाशनं शेवटचा बॉल चांगला टाकला होता. आता शेवटचा बॉल इथे रेकॉर्ड करायचा आहे, तो टीम कसरालीला. स्ट्राईकला आहे वैभव, 1-3. फटका हवेमध्ये सजवलाय, खेळाडू नाही आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ, चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ, चाललाय. 2 झाल्यात, प्रयत्न तिसऱ्याचा. ओ 3री रन, ओ माय गॉड. वाय वाय वाय, डीजे ने गाना लगाय. डीजे थँक्यू. वा वा वा. वैभव 18 बॉल मध्ये 42ची इनिंग साकारलेत. वेल प्लेड, वेल मोमेंट. फणसफडा हँडशेक करा, कारण बाकी काही गोष्टी क्रिकेटमध्ये घडणार आहेत, परंतु काहीशा चुकी, काहीशा मिस्टेक घडल्या आहेत ज्या हातामधूनच घडल्यात. फणसफडा संघाच्या काही चुकी होत्या, त्या स्वतःच्या अगदी चुकी पाहायला मिळाल्यात. अभिनंदन. भव्य प्रशांत पाटील यांच्याकडून वैभवच्या त्या इनिंगसाठी 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. जीपेच्या माध्यमातून ते वैभवला होणार आहेत. वैभव अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम श्रीराम कसराली. परंतु काय मॅच पार पडलाय, अगदी हार्टबीट वाढवणारा मॅच होता. शेवटचा अगदी तो जवळपास कव्हर झाला होता, आणि काहीशा ज्या मिस्टेक होत्या, षटकारामध्ये तकदीर झालेल्या कॅचेस होत्या,